कामगार सेनेच्या वतीने शिवसेना प्रमुखांना आदरांजली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कामगार सेनेचे पदाधिकारी, कामगार बंधू भगिनी, पत्रकार मंडळी अमर रहे बाळासाहेब, अमर रहे बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, परत या बाळासाहेब परत या अशा घोषणा दिल्या आणि सर्वांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हिंदू हृदय सम्राट शिवसाहेब ठाकरे यांचा जय असो. अमर रहे बाळासाहेब, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. जय भवानी, जय शिवाजी. अमर रहे बाळासाहेब, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे. जय भवानी, जय शिवाजी. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने साहेबांना आदरांजली वाहत आहोत. यावेळी आमचे पत्रकार बंधू शिराळकर साहेब, पवार साहेब, आमचे जगताप साहेब, त्याचबरोबर सर्व त्यांचे मित्रमंडळी आणि आमच्या सर्व बीडी कामगार भगिनी, आमच्या कार्यालयाचे सर्व कर्मचारी, विशेष करून या वेळेला जे काल आपल्या हिंदुस्थानात रामाचा अवतार आला, राम प्रतिष्ठापना सोहळा झाला, या सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण जगातील राम भक्तांना आनंद आणि अत्यानंद झाला आणि सोहळा साजरा केला. आणि सगळ्यात आनंद, आत्मशांती, मनशांती आणि म्हणजे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना झालेला आहे. त्यांची आत्मा शांत झालेली आहे की जोपर्यंत तिथं राम मंदिर होत नाही मी याला समाधान नाही, मला अशा प्रकारे त्यांनी भावना व्यक्त केली होती. त्यानुसार 1992 साली बाबरी पाडून शिवसैनिकांनी त्यांचा राम मंदिराचा पाया रचला आणि आता त्याचं पूर्णपणे मंदिरात रूपांतर झालेलं आहे. परंतु काही लोक या मंदिर रूपांतराचा राम हे संपूर्ण जगाचा तारण करता, राम नामाने कुठलाही प्रसंग संकट असो तो तारला जातो असं आध्यात्मिक सांगितलं जातं. पण त्या रामनामाचा भारतीय जनता पक्षाने राजकारणासाठी उपयोग करत आहे, ते योग्य नाही असं साधू संत धर्मगुरू यांनी सांगितलेलं आहे. आणि आम्ही देखील शिवसैनिक म्हणून राम मंदिर तिथं प्रतिष्ठापना झाल्याबद्दल अत्यानंद झाला आम्हाला आणि बाळासाहेबांना सुद्धा झालेला आहे. अशा महान व्यक्तिमत्व आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी हिंदू स्वराज्य संस्थापना म्हणून त्यांनी म्हणजे स्वराज्य स्थापना करण्याचा प्रयत्न केला, तसं बाळासाहेबांनी गेल्या 1966 पासून हिंदूंना जागृत करण्याचा, हिंदुस्थान वाचवण्याचा, हिंदू म्हणजे आपल्या देशात राहणार तो हिंदू असं मानून त्यांनी मोठं हिंदुत्वाचं एक वारं या ठिकाणी संपूर्ण जगात त्यांनी पसरलेलं आहे. अशा महान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना परत एकदा कामगार सेनेच्या वतीने वंदन करतो. मी इथं सर्वांच्या वतीने त्यांना प्रेरणा द्यावी अशी प्रार्थना त्यांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं, त्यांची जयंती साजरी करण्यात आली. आणि यामध्ये पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवसेनेचे सोलापूरचे आमचे आधारस्तंभ कारंपुरी महाराज व इतर सर्व शिवसैनिक, महिला भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलेले आहे. आणि आजच्या घडीला बाळासाहेब, तुम्ही शिवसैनिकांना प्रेरणा द्या, आशीर्वाद द्या की जेणेकरून या गद्दारांना, या लोकांना आम्ही त्यांचा धडा शिकू. यासाठी मी आज बाळासाहेबांना अभिवादन करून प्रेरणा मागत आहे.
सर्वांच्या वतीने आणि त्यांनी शिवसैनिकांच्या पाठीशी उभं राहावं असं पुन्हा एकदा अभिवाचन करतो. सदर प्रसंगी शोभा पोला, मीराबाई लच्छूवाले, रेखा अडकी, श्रीनिवास एनगंटी, यशवंत पवार, सोमनाथ बनपट्टे, शिवा ढोकळे, दीपक दुधाळे, विठ्ठल कुऱ्हाडकर, नागमणी भंडारी, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, जर्गीस मुल्ला, स्वाती शिंदे, अनिल शिराळकर, निखिल चिलका, कुणाल धोत्रे, सुमित भांडेकर, मनीष कोमटी, शरणप्पा जगले, श्रीनिवास बोगा, प्रेम अडकी यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.